पुण्यात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून मोठ्या मंडळांसोबतच घरातील गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी नागरिकांची लगबग दिसून येते। पत्र्या मारुती चौकातील सुरेंद्र भट यांच्या गणपती मूर्ती विक्री केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे न्यूज अनकटचे प्रतिनिधी यांनी। पाहूयात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। प्रचंड उत्साहात पुण्यात गणेशोत्सवाचं वातावरण आहे। आपण आलेलो आहोत श्री सुरेंद्र भट यांच्या गणेशोत्सव या स्टॉलच्या इथे। आपण पाहत आहात इथे बऱ्यापैकी गणेश मूर्ती आपण बघत आहात। सुबक आणि एकदम अशा शाडूच्या अशा मूर्ती आहेत। याबद्दल आपण गेल्या 40 वर्षापासून भट यांचा हा व्यवसाय असून आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं आज त्यांना रिस्पॉन्स आहे आणि भक्तांची काय मागणी आहे। नमस्कार। नमस्कार, माझं नाव सुरेंद्र भट। मी पत्र्या मारुती चौकात नारायणपेठेमध्ये माझं दुकान आहे आणि गेले 35 ते 40 वर्ष मी हा व्यवसाय करतो। तर शाडू मातीच्या मूर्ती ज्या विघटन लगेच होतं अशा माझ्याकडे जास्तीत जास्त आहे आणि त्याला रिस्पॉन्स खूप चांगला आहे। POPला पण आहे, पण शाडू मातीला सगळ्यात जास्त आहे। माझ्याकडे साधारणतः 8 इंचापासून ते 3 फुटापर्यंत शाडूच्या गणेश मूर्ती आहेत आणि त्याची विक्री पण चांगली झालेली आहे। आपण बघतो की आता प्रत्येक गोष्टीची भाववाढ झालेली आहे। आज गणपती मूर्ती बनवताना सुद्धा ज्या गोष्टी लागतात त्याच्यात पण भाववाढ झाली आहे। म्हणजे यावर्षीचे गणेश मूर्तींचे रेट्स वगैरे आहेत पहिल्यापेक्षा थोडी वाढ झालेली आहे। 10 ते 12% वाढ आहे। म्हणजे मग त्याचा भाविकांवर काय त्यांचं काय म्हणणं आहे? काही तयार होतात कारण की त्यांना माहिती आहे की भाववाढ झालेली आहे, पण काही समज असे की तो म्हणतो नाही एवढी भाववाढ कशाला पाहिजे, जुन्या रेटमध्ये मला मिळावी अशी त्यांची इच्छा असते। तुमचे ठराविक पण असे कस्टमर जे वर्षानुवर्ष येणारे खूप चांगले आहेत ग्राहक। आणि वेगळे पण काय सांगा, म्हणजे दरवर्षी तरी आहे, यावर्षी काही वेगळं जाणवतंय कारण की पाऊस वगैरे यावर्षी व्यवस्थित आहे। पाऊस जास्त असल्यामुळे थोडंसं मूर्ती राहण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे कारण की बाहेरगावून जे येणार जे ग्राहक होते ते आलेले नाही, त्यामुळे मूर्ती राहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे थोडं। धन्यवाद। म्हणजे आता भट सरांनी सांगितल्या पद्धतीने गणपती आणि गणेशोत्सव आणि मूर्त्यांचा जो काही विषय आहे तर यामध्ये बऱ्याचशा थोड्याशा वैशिष्ट्यपूर्ण पण गोष्टी आहेत। जसे की आपण म्हणतो इको फ्रेंडली गणपती देण्यावर भर आणि भाविकांचा पण भर आहे की इको फ्रेंडली गणपती आपण घ्यावे। तर अशा पद्धतीने आपण बघत आलो आहे की इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या पण गणपती गणेश मूर्ती आहेत। ओके। काही गणेश मूर्तिकारांकडून वर्षानुवर्षे त्याच पद्धतीच्या त्याच एकाच गोष्टीच्या मूर्ती घेणारे पण बरेचसे लोक आहेत। तर आपण पुण्यातून पुढच्या गोष्टी जाणूनच घेणार आहोत। न्यूज अनकटसाठी मी गुरुराज, कॅमेरामन वैभवसह पुणे।